दत्तात्रेयांचा तिसरा अवतार झाले. भक्तांना हव्या त्या रूपात भेटले. काय आहे स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची रंजक कथा? तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहीत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जाणून घेऊया. येत्या 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. स्वामींचे भक्त मोठ्या भक्तिभावाने या दिवशी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांची सेवा करतात. स्वामी समर्थांच्या मठामध्ये देखील प्रकट दिनानिमित्त महिनाभर आधीपासूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांना सुरुवात होत असते. पण प्रत्येक भक्तांच्या मनात प्रेम आणि आदराचं स्थान मिळवणारे श्री स्वामी समर्थ महाराज कधी प्रकट झाले, कुठून आले, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते. आपण ज्यांची मनोभावे भक्ती करतो ते आपले स्वामी कसे प्रकट झाले याबद्दल जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाला असते. आज आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची रंजक कथा आणि तथ्य सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थांच्या प्रकट होण्याची माहिती सांगणारे कोणतेही अधिकृत दस्तऐवज नाही, पण याबद्दल एक कथा सांगितली जाते. त्यानुसार असे मानले जाते की पंजाब प्रांतातील हस्तिनापुरापासून 24 किलोमीटर अंतरावर असलेल्या छेलीखेडा नावाच्या गावात एका वटवृक्षाजवळ श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते. अक्कलकोटच्या खंडोबा मंदिरामध्ये त्यांचे दर्शन झाले. तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया तिथीचा. त्यानुसार 20 मार्च 2026ला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जाणार आहे. श्रीपाद वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतर स्वामी समर्थ महाराज हे भगवान श्री दत्तात्रेयांचा तिसरा अवतार मानले जातात. अशी मान्यता आहे की अक्कलकोटमध्ये प्रकट होण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ हे इकडे तिकडे फिरत राहिले आणि मंगळवेढा येथे आले होते. या ठिकाणी ते चांगलेच लोकप्रिय झाले. येथून ते सोलापूर मार्गे अक्कलकोटला आले. श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा अक्कलकोटला आले तेव्हा ते खंडोबा मंदिरात स्थानपन्न झाले. या ठिकाणाच्या मुक्कामात त्यांनी अनेक चमत्कार केले. विशेष म्हणजे त्यांनी कोणातही कधीच फरक केला नाही. आपल्या मुक्कामात त्यांनी सर्वांना सांगितले की ते युजरवैदी ब्राह्मण आहे, त्यांना गोत्र कश्यप आहे आणि राशीचिन्ह मीन आहे. त्यांनी आपले शिष्य श्री बालपा आणि श्री चौपा यांना आशीर्वाद दिला. त्यानंतर तेथून स्वामी समर्थांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. या दौऱ्यात ते सर्वत्र वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले. अशी कथा आहे की श्री स्वामी समर्थांनी विविध ठिकाणी 400 वर्ष तपश्चर्या केली. नरसिंह सरस्वती श्रीशैल्य यात्रेनिमित्त कर्दळीच्या जंगलात ते गायब झाले. अशी एक प्रचलित कथा आहे की या जंगलात स्वामी 300 वर्ष समाधी अवस्थेत होते. दरम्यान मुंग्यांनी त्यांच्या शरीराभोवती एक कुंड तयार केले. एके दिवशी लाकूड तोड्याने या ठिकाणी असलेल्या झाडावर जोरात वार केला तेव्हा त्याला रक्त दिसले आणि एक वृद्ध योगी ध्यानात मग्न दिसला. लाकूड तोड्या त्याच्यासमोर नतमस्तक झाला आणि क्षमा मागू लागला. त्यावर स्वामी समर्थ महाराजांनी त्यालाही तुमची चूक नसून पुन्हा जनतेची सेवा करणे हा माझ्यासाठी ईश्वरी आदेश असल्याचे म्हटलं. त्यानंतर नवीन स्वरूपात ते 1856 ते 30 एप्रिल 1878 पर्यंत अक्कलकोट येथे राहिले. त्यांनी आयुष्याची शेवट 22 वर्ष तिथे घालवली. त्यांची शेवटची वर्ष एका वटवृक्षाखाली घालवली, जेथे त्यांनी वयाच्या 600व्या वर्षी महासमाधी घेतली. असे म्हटले जाते की जेव्हा त्यांनी समाधी घेतली तेव्हा त्यांचा आत्मा 2 भागात विभागला गेला. एक भाग वटवृक्षात विलीन झाला, जो आता त्यांची समाधी म्हणून पूजला जातो, आणि दुसरा भाग साईबाबांमध्ये विलीन झाला. श्री स्वामी समर्थ हे पूर्ण ब्रह्माच्या स्वरूपातील श्री दत्त महाराजांचे तिसरे अवतार आहेत. श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांना कायम हव्या त्या स्वरूपात दर्शन दिलं आहे. ज्या स्वरूपात ते आपल्या भक्तांना पूर्वी दिसले त्याच रूपात दर्शन देत असतात. काही भक्तांनी त्यांना श्री विठू माऊली, काहींनी श्री भगवान विष्णू तर काहींना भगवती म्हणून पाहिले आणि अनुभवले. श्री स्वामी समर्थ.